नमस्कार सर, मी उषा नागेश कंदारे. मी सकोजी नगरची आहे आणि मी दीपाताईला 4 वर्षापासून ओळखते. त्यांनी आमच्यासाठी खूप काय केलं सर. अतिवृष्टी झाली ना, त्या अतिवृष्टीमध्ये त्यांनी आमच्यासोबत राहिले, आमच्या मदतीला धावून आले. पाणी नसल्यामुळे पाण्याचे टँकर पाठवले आणि उभं राहून आम्हाला पाणी दिलं आणि घरोघर येऊन सगळ्यांना विचारपूस केली की काय आहे काय नाही, सगळ्याला अशी साथ दिली. माझा परिचय देऊ इच्छिते. मी सौ दीपाली हिरामन थोरावट, उपजिल्हा प्रमुख महिला आघाडी, शासकीय सदस्य बांधकाम कामगार व इतर कामगार बांधकाम समिती आणि वैद्यकीय प्रतिज्योत मदत आणि मार्गदर्शन सेवाभावी संस्था या संस्थेसाठी मी अविरत कार्य करत असते. बचत गटाचं प्रतिनिधित्व पण करते शिवालय प्रतिष्ठान या संस्थेच्या ठिकाणी. हे कार्य माझ्याकडे गेले 4 वर्ष आहे. या 4 वर्षाच्या कार्यकाळामध्ये मी अनेक प्रभागांमध्ये फिरले. त्या प्रभागांमध्ये मी आदरणीय सौ संध्याताई बालाजीराव कल्याणकर, शिवालय प्रतिष्ठानच्या अध्यक्षा आणि नांदेड उत्तरचे लोकप्रिय आमदार बालाजीदादा कल्याणकर यांच्या मार्गदर्शनाखालीच काम केलेलं आहे. ते काम करत असताना वेळोवेळी या भागातले प्रश्न, कारण हा जो भाग आहे सर, हा भाग आहे मागासलेला आणि इथे मोठ्या प्रमाणात कामगार वर्ग राहतो आणि या कामगार वर्गाला एक हक्काचं असं नेतृत्व नाही आहे. आमदार बालाजीदादा कल्याणकर आमदार झाले तेव्हापासूनच या प्रभागाला थोडेसे चांगले दिवस आले असं म्हणायला हरकत नाही. नांदेड उत्तर मतदारसंघालाच चांगले दिवस आलेत, कारण त्यांनी अनेक विकास कामं केले, सुधारणेतून विकास कामं केले, वार्ड वाईज सुधारणा केल्या. तर तोच वसा आम्ही इथून पुढे चालवणार. दादांच्या आणि ताईंच्या मार्गदर्शनाखालीच माझं नगरसेवकाचं कार्य असणार आणि निश्चित साहेब जसं ज्या पद्धतीनं कार्य करतात, माझा तसंच मानस आहे की मी या प्रभागात नगरसेवक या व्याख्येला किंवा या नावाला शोभेल असं कार्य करणार. म्हणजे नगरसेवक म्हणजे नाली, म्हणजे नगर म्हणजे आता नाली, नळ, रस्ता या माध्यमातून कर्तव्यदक्षपणे जो सेवा देणारा असतो तो नगरसेवक. आणि माझाही तोच भाव राहील की एक ज्या मूलभूत सुविधा आहेत, पायाभूत सुविधा आहेत, त्या आधी द्यायच्या, सुधारणेकडून विकासाकडे जाण्याचा माझा मानस राहील. नमस्कार, मी शीतल संतोष कनवाळे, राणा सखोजी नगरची. दीपाताई हिरामन थोरवट यांनी बरंच काही केलेलं आहे आमच्यासाठी. त्यांनी आम्हाला कधी घराच्या बाहेर पडण्याची कधीच अपेक्षा नव्हती. त्यांनी आम्हाला लाडक्या बहिणीची फॉर्म सुद्धा भरण्यासाठी खूप परमिशन दिलेली आहे. त्यांनी सोबत घेऊन आम्हाला खूप त्यांनी घेऊन गेलेले आहेत. गटासाठी गटाची कामं वगैरे, आता बचत गट पण त्यांनी बरेच केले. 4 वर्षासाठी पूर्वी आम्ही त्यांना ओळखतो. सरांनी आमच्या इथे येऊन आमच्यासोबत राहून आमचे गलीचे रस्ते ते सगळे, पाणी आम्हाला नव्हते, पाणीची टंचाई होती. सरांनी, संध्याताईंनी आणि बालाजी साहेबांनी आम्हाला ते सुद्धा दीपाताई थोरवणे यांना पाठवून आम्हाला सहभाग केले त्यांनी. आणि जे काही होतं ते सगळं आम्हाला कोणती सुविधाची कमी पडू दिली नाही बालाजी साहेबांनी आणि संध्याताईंनी. आणि दीपाताई आमच्या सोबतच होत्या. दीपाताईमुळे आम्हाला बालाजी साहेबांनी प्रोत्साहन दिलं आहे, संध्याताईंनी, तर आम्हाला दीपाताईमुळं प्रोत्साहन. मी दीपालीताई थोरवट, प्रभाग क्रमांक 10 ओबीसी महिला राखीव महिला म्हणून नगरसेवकाची उमेदवारी शिवसेना शिंदे गटाकडून जाहीर केलेली आहे आणि मला ही साहेबांनी, कल्याणकर साहेबांनी उमेदवारी दिलेली आहे. शिंदे शिवसेनेकडूनच मला मिळालेली आहे. त्यामुळे मी पुरस्कृत नगरसेविका आहे. त्याच्यामुळे मला धनुष्यबाणासह ॲटो रिक्षा ही निशाणी मिळालेली आहे. सगळ्यांनी ॲटो रिक्षा, जो की सर्वसामान्याच्या जिव्हाळ्याचा विषय आहे, सर्वसामान्याच्या रोजच्या जीवनातला विषय आहे आणि ॲटो सामान्य आहे, दीपालीताई सामान्य आहे, लोकप्रिय आमदार बालाजीदादा कल्याणकर सुद्धा सामान्य आहेत आणि आपल्या महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री माननीय लाडक्या बहिणींचे भाऊ एकनाथभाई शिंदे हे सुद्धा सामान्यच आहे. म्हणून आमची निशाणी ही कल्याणकर साहेब यांच्या माध्यमातून ॲटो रिक्षाच आम्ही मिळवलेली आहे आणि या ॲटो रिक्षाचा तुम्ही जय जयकार करावा. मतदान पेटीतून प्रचंड प्रमाणात मतदान करून माझ्या कार्याला आपण सन्मानित करावं आणि 15 जानेवारीला आपण मला प्रचंड प्रमाणात बहुमताने मतदान करून आशीर्वाद द्यावा. मला खात्री आहे, विश्वास आहे की माझ्या लाडक्या बहिणी मला नक्की म्हणजे आशीर्वाद देतील. विजयाचा आशीर्वाद असेल तर माझ्यासाठी.